Audio Jungle. Audio विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिमिलर ट्रायंगलची डेफिनेशन घेतली, त्याची कॉन्व्हर्सली एक नोट घेतली, त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज घेतल्या सिमिलर ट्रायंगलच्या, रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्हिटी. त्याच्यानंतर महत्त्वाच्या 3 टेस्ट घेतल्या. ए टेस्ट म्हणजे अँगल टेस्ट, त्याच टेस्टला आपण ए टेस्ट पण म्हटलं. जनरली आपण ए टेस्टच वापरणार. त्याच्यानंतर दुसरी टेस्ट साईड मीन्स एस टेस्ट, आणि तिसरी टेस्ट साईड टेस्ट. जनरली 90% एक्झाम्पलमध्ये ए टेस्ट हीच वापरली जाणार आहे. म्हणून ए टेस्ट ही चांगली समजून घ्यायची, कारण त्याच्यात फक्त आपण अँगलच्या 2 पेअर कॉन्ग्रंट दाखवून ट्रायंगल सिमिलर दाखवतो. तर आता आपण या सिमिलर ट्रायंगलची डेफिनेशन आणि त्याच्या टेस्ट, त्याच्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करणार आहेत. समोर तुम्हाला स्क्रीनवर प्रॅक्टिस सेट 1.3 दिसतोच आहे. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल बघूया. इन फिगर अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री. अँगल बी 75चा दिला आहे. अँगल EDC तो पण 75चा आहे. स्टेट विच ट्रायंगल्स आर सिमिलर. कोणते ट्रायंगल सिमिलर आहे, ट्रायंगलची नावं लिहायची आहेत. बाय विच टेस्टचं नाव लिहायचं आहे. ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दिस 2 ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. जी 1-to-1 करस्पॉन्डन्स आपण वापरणार आहे, ते 1-to-1 करस्पॉन्डन्सचं सुद्धा या ठिकाणी वापर व्हायचा आहे. मग आता या ठिकाणी 2 ट्रायंगल दिसत आहेत. ट्रायंगल ABC दिसतो आहे आणि लहान ट्रायंगल EDC दिसतो आहे. हे 2 ट्रायंगल आपण घेऊया. या 2 ट्रायंगलमध्ये अँगल C बघा, हा जो अँगल C आहे तो पूर्ण ट्रायंगल ABCचा पण आहे आणि छोटा ट्रायंगल EDCचा पण आहे. म्हणजे तो स्वतःशी कॉन्ग्रंट येईल. आणि एक अँगलची पेअर ही 75 डिग्रीची असल्यामुळे ती दुसरी पेअर पण कॉन्ग्रंट होणार. म्हणजे आपण या ठिकाणी ए टेस्ट वापरणार. मग लिहायचं कसं? इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC. या ट्रायंगलमध्ये अँगल ABC 75चा आहे, कॉन्ग्रंट टू अँगल EDC तो पण 75चा आहे. म्हणून दोघांचं मेजर इक्वल असल्यामुळे ते कॉन्ग्रंट येतील. रिझन देऊ आपण इच 70 डिग्री. आणि एक अँगलची पेअर कॉन्ग्रंट येईल. अँगल कोणता? कॉमन अँगलची पेअर. अँगल C ट्रायंगल ABCचा आणि अँगल C दुसऱ्या छोट्या ट्रायंगलचा. रिझन देऊ आपण कॉमन अँगल. प्रत्येक अँगल स्वतःशी कॉन्ग्रंट असतो, म्हणून रिझन देऊ कॉमन अँगल. म्हणजे या 2 ट्रायंगलमध्ये आपण अँगलच्या 2 पेअर कॉन्ग्रंट दाखवल्या. 1-to-1 करस्पॉन्डन्स कोणती वापरली? ABC करस्पॉन्डिंग टू EDC. या 1-to-1 करस्पॉन्डन्सनुसार अँगलचे या 2 पेअर कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत. म्हणून आपण कोणती टेस्ट वापरणार? बाय ए टेस्ट. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल EDC. अशा पद्धतीने ते प्रूव्ह होणार. बघा प्रश्नामध्ये विच 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. हे बघा, हे पहिल्याचं उत्तर. त्याच्यानंतर बाय विच टेस्टचं नाव लिहिलं आहे, हे दुसऱ्याचं उत्तर. आणि तिसरं म्हणजे कोणती 1-to-1 करस्पॉन्डन्स, तर इकडे उजव्या बाजूला लिहिलं आहे. ही तुम्ही इथं मध्ये लिहू शकतात फॉर. म्हणजे 3 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळाली आहेत. आता दुसरा प्रश्न बघूया.
आर द ट्रँगल्स इन फिगर सिमिलर इफ यस बाय विच टेस्ट. दिलेले दोन ट्रँगल्स सिमिलर आहेत का आणि असतील तर कोणत्या टेस्टनुसार. तुम्हाला एक लक्षात येतं आहे का, पी क्यू साईड एल एमच्या दुप्पट आहे, क्यू आर एम एनच्या दुप्पट आहे आणि पी आर हा एल एनच्या दुप्पट आहे. म्हणजेच करस्पॉन्डिंग साईडचे रेशो सारखी येऊ शकतात. म्हणजे पी क्यू अपॉन एल एम इज इक्वल टू 6/3. 3ने डिवाइड केलं तर रेशो येईल 2/1. याला नंबर 1 देऊन टाकू. क्यू आर अपॉन एम एन इज इक्वल टू 8/4. 4ने डिवाइड करा 2/1. याला 2 नंबर देऊ आपण. आणि पी आर अपॉन एल एन इज इक्वल टू 10/5. 5ने डिवाइड केलं तर रेशो येईल 2/1. म्हणजे याला 3 नंबर दिला. या तिघं रेशोंची किंमत सारखी आली 2/3. म्हणून आपण लिहू शकतो इन ट्रँगल पी क्यू आर, खाली लिहायचं त्याचे, इन ट्रँगल पी क्यू आर अँड ट्रँगल एल एम एन, पी क्यू अपॉन एल एम, क्यू आर अपॉन एम एन आणि पी आर अपॉन एल एन, हे तिघं रेशो इक्वल आलेले. रिझन देणार आपण फ्रॉम 1, 2 अँड 3. तिघं रेशो इक्वल आले. याचा अर्थ काय, ट्रँगलच्या तिघं साईड करस्पॉन्डिंग साईडचे तिघं पेअर प्रपोर्शनमध्ये आले आहेत. म्हणजे कोणती टेस्ट लागू होणार, बाय यस 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 टेस्ट. ट्रँगल पी क्यू आर सिमिलर टू ट्रँगल एल एम एन. म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं की दिलेले दोन ट्रँगल सिमिलर आहेत आणि कोणत्या टेस्टनुसार आहेत, यस 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 टेस्टनुसार. आता तिसरा एक्झाम्पल बघूया. ॲज शोन इन फिगर 2 poles ऑफ हाईट 8 meter अँड 4 meter आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. If the length of shadow of smaller pole due to the sunlight is 6 meter, then how long will be the shadow of bigger pole at the same time? पी आर आणि ए सी हे दोन पोल आहेत, ते ग्राउंडला परपेंडिक्युलर आहे. समजा क्यू आर आणि बी सी ही ग्राउंड लेवल असेल आणि पी आर आणि ए सी हे पोल आहेत. त्यापैकी ए सीची हाईट आहे 8 आणि पी आरची हाईट आहे 4. हे दोघं पोलची हाईट दिली आहे. तर छोटा जो पोल आहे की ज्याची हाईट 4 आहे, त्याची शॅडो जी आहे सावली ती क्यू आर आहे, तिची लांबी आहे 6, म्हणजे 6 मीटर. तर ज्या वेळेला पी आर या पोलची शॅडो 6 मीटर पडते, त्याच वेळेला ए सी या पोलची हाईट किती लांब पडेल असा प्रश्न आहे. तर ती ए सीची जी शॅडो असेल त्याच वेळेला ती येईल बी सी आणि ती दाखवली आहे एक्स. मग आता आपण थोडंसं ही जर आपण स्ट्रेट लाईन जर काढून घेतली ग्राउंड लेवल, या पद्धतीने ग्राउंड लेवल जर काढून टाकली तर हे दोघं पोल ग्राउंडला परपेंडिक्युलर असल्यामुळे आर आणि सी हे दोघं अँगल 90चे होतील. आणि एका वेळेस पडणारे हे जे सूर्यकिरण आहेत, समजा पी क्यू हा सूर्यकिरण असेल, तर त्या क्षणी त्याला पॅरलल ए बी हा सूर्यकिरण असेल. म्हणजे याचा अर्थ पी क्यू ए बीला पॅरलल असेल. त्याच्यामुळे जर ही ग्राउंड लेवलची लाईन जर आपण ट्रान्सवर्सल घेतली तर अँगल क्यू अँगल बीला कॉन्ग्रंट येईल. आणि ह्या दोन राईट अँगल ट्रँगलमध्ये एक अँगलची पेअर 90ची आहे म्हणजे राईट अँगलची आहे आणि दुसरी पेअर करस्पॉन्डिंग अँगलची आहे. म्हणजे हे दोन ट्रँगल आपण ए टेस्टने सिमिलर दाखवू शकतो. मग लिहू शकतो आपण इन ट्रँगल पी क्यू आर अँड ट्रँगल ए बी सी
अँगल पी क्यू आर कॉन्ग्रंट टू अँगल ए बी सी. कोणते अँगल येतील हे? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल. तसंच अँगल पी आर क्यू कॉन्ग्रंट टू अँगल ए सी बी. परपेंडिक्युलर पोल असल्यामुळे हे दोघे अँगल कितीचे येतील? 90 डिग्रीचे, इच 90 डिग्री. म्हणजे या दोन ट्रँगलच्या अँगलच्या दोन पेअर आपण कॉन्ग्रंट दाखवल्या, म्हणून ट्रँगल पी क्यू आर सिमिलर होईल ट्रँगल ए बी सीशी. बाय विच टेस्ट? ए टेस्ट. ए टेस्टने हे दोन ट्रँगल सिमिलर होतील. मग आता आपण साईड्स प्रपोर्शनमध्ये घेऊया. देअरफॉर पी आर दोनच रेशो घेऊ आपण. काय येईल बरं? ए सी इज इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी. रिझन देणार करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता किमती टाकायच्या फक्त. किमती टाकल्या की आपल्याला उत्तर मिळून जाईल. पी आर किती आहे? 4 अपॉन ए सी किती आहे? 8 इज इक्वल टू क्यू आर किती आहे? 6 आणि बी सी दाखवला त्यांनी एक्स. तर आपण 4ने जर 8ला डिव्हाइड केलं तर 1/2 इज इक्वल टू 6 अपॉन एक्स. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशनने एक्स इज इक्वल टू काय येईल? 12 मीटर. आणि एक्स म्हणजेच काय? ए सी म्हणजे बिगर पोलची शॅडो. मीन्स द लेंथ ऑफ शॅडो ऑफ बिगर पोल इज 12 मीटर. असं उत्तर आपल्याला काढता येईल. सिमिलर ए टेस्ट वापरली फक्त. बघा लक्षात येईल तुमच्या. पहिल्या एक्झाम्पलमध्ये ए टेस्ट वापरली, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये एस टेस्ट वापरली, तिसऱ्या याच्यामध्ये पुन्हा ए टेस्ट वापरली, ए टेस्ट. आता चौथं एक्झाम्पल बघूया. इन ट्रँगल ए बी सी ए पी परपेंडिक्युलर टू बी सी, बी क्यू परपेंडिक्युलर टू ए सी, देर आर two betweennesses B dash P dash C, A dash Q dash C. Then prove that triangle CPA and triangle CQB are similar if AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12. Then find AC. बघा तुम्हाला लक्षात येईल ट्रँगल CPA, ट्रँगल CPA दिसतोय. CPA राईट अँगल ट्रँगल आहे, त्याचा एक अँगल 90चा आहे. त्याच्यानंतर दुसरा ट्रँगल आहे CQB, तो पण राईट अँगल ट्रँगल आहे कारण अँगल क्यू 90चा आहे. मग आता हे दोन ट्रँगल जर आपण घेतले तर एक एक अँगल 90चा आहे. हा जो अँगल आहे तो दोघं ट्रँगलला कॉमन असणार आहे. मग इथं लिहू आपण इन ट्रँगल CPA अँड ट्रँगल CQB याच्यात अँगल CPA हा कॉन्ग्रंट येईल अँगल CQBशी. CQB कारण हे दोघं अँगल 90चे आहेत, राईट अँगल आहेत, इच 90 डिग्री. आणि दोघं ट्रँगलला अँगल C कॉमन आहे. अँगल C कॉन्ग्रंट टू अँगल C. प्रत्येक अँगल स्वतःशी कॉन्ग्रंट असतो म्हणून रिझन देणार कॉमन अँगल. आता या दोन ट्रँगलमध्ये अँगलच्या दोन पेअर आपण कॉन्ग्रंट दाखवल्या म्हणून ते दोन ट्रँगल सिमिलर होतील. कोणत्या टेस्टने? ए टेस्टने. देअरफॉर ट्रँगल CPA similar to triangle CQB. रिझन येईल
एट इज म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्यांनी दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे होते, तर हे दोन ट्रायंगल सिमिलर. आता तेच दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून त्यांच्या साईड्स प्रपोर्शनमध्ये आहेत. काही सेगमेंटच्या लांबी तुम्हाला दिल्या आहेत. AP7 दिला आहे, BQ8 दिला आहे, BC12 दिला आहे. तर या साईडच आपण फक्त प्रपोर्शनमध्ये घेणार आहे. तर देअरफॉर AP आपण काय BQ इज इक्वल टू AC अपॉन BC रिझन येईल दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, साईड्स प्रपोर्शनमध्ये घेतले आहेत म्हणून रिझन येईल CST असं कारण आपण देऊ शकतो. करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता फक्त व्हॅल्यू टाकायचे आहे. देअरफॉर 7/8 इज इक्वल टू AC अपॉन BC दिला आहे 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. देअरफॉर AC इज इक्वल टू काय 7 × 12 अपॉन 8. 8 आणि 12ला 4ने डिवाइड करून टाकू. इथे येईल 2, इथे येईल 3. AC इज इक्वल टू 21/2. देअरफॉर AC इज इक्वल टू 10.5 युनिट्स. या पद्धतीने AC आपल्याला काढता येईल. म्हणजे ट्रायंगल सिमिलर मिळाले आणि दिलेल्या सेगमेंटवर आधारित AC सुद्धा 10.5 युनिट्स मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. गिवन दिलं आहे आणि प्रूव्ह दिलं आहे. इन ट्रॅपेझियन PQRS साईड PQ पॅरलल टू साईड SR. वरची साईड PQ खालच्या साईड PQRला पॅरलल आहे आणि अपोजिट साईडची उरलेली पेअर PS आणि QR नॉन पॅरलल म्हणून तो ट्रॅपेझियन आहे. त्याच्यानंतर AR इज इक्वल टू 5AP दिला आहे. AR इज इक्वल टू हा AR जो आहे तो APच्या 5 पट आहे आणि AS हा AQच्या 5 पट आहे. तर प्रूव्ह करायचं आहे आपल्याला SR हा PQच्या 5 पट आहे. मग आता कसं करणार, तर वरचा छोटा ट्रायंगल बघा PAQ हा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल बघा ट्रायंगल RAS. हे दोन ट्रायंगल याच्यात या दोन ट्रायंगलमध्ये ही जी पेअर येईल अँगलची ही व्हर्टिकली अपोजिट अँगलची पेअर येईल आणि अँगल P अँगल Rला कॉन्ग्रंट येईल. का अल्टरनेट अँगल म्हणजे वरचा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल यांच्यामध्ये अँगलचे आपण तिसरी पण पेअर येऊ शकते. फक्त दोन पेअर घेऊ आपण अँगलच्या कॉन्ग्रंट म्हणून ते दोन ट्रायंगल सिमिलर होतील. कोणत्या टेस्टने ए टेस्टनुसार. मग आधी आपण एक काम करूया. AR इज इक्वल टू काय दिलं आहे 5AP. देअरफॉर AP अपॉन AR इज इक्वल टू काय मिळेल बरं 1/5. हे जे दुसरं दिलं आहे त्याचा वापर केला नाही केला तरी चालेल. याला नंबर 1 देऊन ठेवू आणि आपण कोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे ते ट्रायंगल आता आपण सिमिलर दाखवूया. ट्रायंगल PAQ आणि ट्रायंगल RAS. इन ट्रायंगल PAQ अँड ट्रायंगल RAS हे दोन ट्रायंगल घेतले. त्याच्यात अँगल PAQ हा अँगल RASशी कॉन्ग्रंट येईल. का तर हे कोणते अँगल आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्याच्यानंतर अँगल APQ कॉन्ग्रंट टू अँगल ARS. हे कोणते अँगल आहेत अल्टरनेट अँगल. कारण PQRSला पॅरलल आहे. PR जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे अल्टरनेट अँगलची पेअर कॉन्ग्रंट येईल. म्हणून दिलेले जे दोन आपण जे ट्रायंगल घेतले ट्रायंगल PAQ
हा सिमिलर होईल ट्रँगल RAESशी. कोणती टेस्ट? अँगलच्या दोन पेअर घेतले आहे म्हणून ए टेस्टनुसार ते दोन ट्रँगल सिमिलर होतील. आता ट्रँगल सिमिलर झाले, आता साईड्स प्रपोर्शनमध्ये घेऊया. देअरफॉर PQ अपॉन काय येईल बरं? PQ अपॉन RS इज इक्वल टू AP अपॉन AR किंवा RA AR. रिझन देणार आपण दोन ट्रँगल सिमिलर, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये घेतल्या म्हणून रिझन येईल करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. पण आता इक्वेशन 1मध्ये बघा AP अपॉन AR काय दाखवलं आहे आपण? 1/5 ती किंमत त्याच्यात टाकून द्यायची. देअरफॉर PQ अपॉन RS इज इक्वल टू 1/5. रिझन देणार फ्रॉम 1 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर RS इज इक्वल टू काय 5 PQ. आणि आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते मिळालं. RS म्हणजे SR इज इक्वल टू 5 PQ. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण प्रूव्ह करू शकतो. आता 6वं एक्झाम्पल बघा. इन ट्रॅपेझियम ABCD. इथं सुद्धा ट्रॅपेझियम ABCD आहे. ABला CD पॅरलल आहे. साइड AB पॅरलल टू साइड DC. डायगोनल AC अँड डायगोनल BD इंटरसेक्ट इन पॉईंट O. दोघं डायगोनल O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. इफ AB इज इक्वल टू 20, DC इज इक्वल टू 6, OB इज इक्वल टू 15, फाइंड OD. तसंच इथं सुद्धा हा वरचा ट्रँगल आणि खालचा ट्रँगल सिमिलर दाखवत आहे. व्हर्टिकली अपोजिट एक अँगलची एक पेअर घ्या आणि अल्टरनेट अँगलची एक पेअर घ्या म्हणजे दोन ट्रँगल सिमिलर होतील AA टेस्टने. आणि AA टेस्टने दोन ट्रँगल सिमिलर झाले की मागच्या एक्झाम्पलप्रमाणे त्यांच्या साईड्स प्रपोर्शनमध्ये घ्या. ज्या साईड दिल्या आहेत किंवा काढायच्या आहेत त्या साईड येतील असे दोन रेशो इक्वल घ्या आणि त्याच्यावरून तुम्हाला OD काढता येईल. हे एक्झाम्पल वरच्या एक्झाम्पलप्रमाणे तुम्ही सॉल्व करायचं आहे. 7वं एक्झाम्पल बघा. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोलोग्राम. तो छोटा जर क्वाड्रिलॅटरल ABCD दिसतोय पॅरलोलोग्राम. पॅरलोलोग्राम मीन्स बोथ साइड्स बोथ पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरल. अपोजिट साईडचे दोघं पेअर पॅरलल. पॉईंट E इज ऑन साईड BC. E हा BC साईडवर दिला आहे. लाईन D आणि E मधून जाणारी लाईन इंटरसेक्ट रे AB. रे ABला Aकडून Bकडे रे काढला तर DE साईड त्या रे ABला Tमध्ये इंटरसेक्ट करते. तर काय प्रूव्ह करायचं आहे? DE इंटू B इज इक्वल टू C इंटू T. तर बघा याच्यात आपल्याला दोन ट्रँगल दिसत आहेत बघा. एक छोटासा ट्रँगल दिसतो हा आणि हा उजवा. तर हे दोन ट्रँगलमध्ये एक व्हर्टिकली अपोजिट अँगलची पेअर येईल. ही अँगल E जवळची व्हर्टिकल अपोजिट अँगलची पेअर. आणि हे जर हे जे अँगल घेतले आपण अँगल B आणि अँगल C तर ते अल्टरनेट अँगल येतील म्हणजे ते दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवता येतील. मग आता दोन ट्रँगल कोणते घेणार? छोटा ट्रँगल घेऊ आपण DEC. इन ट्रँगल DEC अँड मोठा ट्रँगल घेऊ TEB अँड ट्रँगल TEB. हे दोन ट्रँगल घेतले. याच्यात अँगल DEC हा कॉन्ग्रंट येईल कोणत्या अँगलशी? अँगल TEBशी. का? तर ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि ABला CD पॅरलल आहे पॅरलोलोग्राम असल्यामुळे त्याच्यामुळे अँगल B आणि अँगल C कॉन्ग्रंट येते. अँगल B म्हणजे कोणता अँगल? अँगल C म्हणजे कोणता अँगल? अँगल DCE कॉन्ग्रंट टू अँगल TBE. म्हणजे अँगल C आणि अँगल B कॉन्ग्रंट येतील. कोणते अँगल येते? अल्टरनेट अँगल्स. तुम्ही हे पण अँगल घेऊ शकतात. अँगल D आणि अँगल T पण घेऊ शकतात. ते सुद्धा अल्टरनेट अँगलच येतील.
आपल्याला फक्त दोनच पेअर पाहिजे. देअरफॉर ट्रँगल DEC सिमिलर टू ट्रँगल TEB. एक लक्षात घ्या, ट्रँगल सिमिलर लिहिताना 1-to-1 करस्पॉन्डन्सनुसार लिहायचे. जर नावं तुमची चुकलीत ट्रँगलची तर करस्पॉन्डिंग साईड्स करस्पॉन्डिंग अँगलसुद्धा चुकू शकतात, म्हणून नावं व्यवस्थित घ्यायची आहेत. रिझन देणार, दोन अँगलच्या पेअर कॉन्ग्रंट दाखवून आपण ट्रँगल सिमिलर लिहितो आहे, म्हणून कोणती टेस्ट? ए टेस्टनुसार ते दोन ट्रँगल सिमिलर झाले आहेत. आता साईड्स प्रपोर्शनमध्ये घेऊया. साईड्स प्रपोर्शनमध्ये दोनच रेशो घेऊ आपण. देअरफॉर DE आपण काय येईल? DE अपॉन TE इज इक्वल टू CE अपॉन BE. रिझन देणार, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. देअरफॉर DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं बघा. अशा पद्धतीने एकदम सोपे एक्झाम्पल असतात, व्यवस्थित आपण ते सॉल्व केले पाहिजे. पुढचा 8वा प्रश्न बघूया. इन फिगर सेगमेंट AC अँड सेगमेंट BD इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट P अँड AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. देन प्रूव्ह दॅट ट्रँगल ABP सिमिलर टू ट्रँगल CDP. आता इथं बघा, फक्त अँगलची पेअर शोधायची आणि दोन रेशो इक्वल दिलेत, त्याचा वापर करायचा आहे. दिलेले दोन ट्रँगल सिमिलर होऊन जातील. लक्ष द्या, कोणते दोन ट्रँगल घ्यायचे आहेत आपल्याला? इन ट्रँगल ABP अँड ट्रँगल CDP. याच्यात गिव्हनमध्ये बघा, एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे? AP अपॉन CP, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. रिझन गिवन काय दिलं आहे बघा? AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. याचा अर्थ या दोन ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईडच्या दोन पेअर प्रपोर्शनमध्ये दिले आहेत. कोणत्या कोणत्या? AP अपॉन CP फिगरमध्ये बघा इज इक्वल टू BP अपॉन DP. आणि या दोन साईडमधला अँगल APB आणि या इकडच्या दोन साईडमधला अँगल CPD. हे दोन अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. म्हणजे फक्त ही अँगलची एक पेअर शोधायची होती आपल्याला. अँगल APB कॉन्ग्रंट टू अँगल CPD. का? सी जवळचे P जवळचे दोन अँगल कॉन्ग्रंट का? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग दोन साईडच्या पेअर कॉन्ग्रंट, दोन साईडच्या पेअर प्रपोर्शनमध्ये आणि त्या दोन साईडमधल्या इन्क्लूड केलेल्या अँगलची पेअर कॉन्ग्रंट म्हणजे कोणती टेस्ट? तिसरी टेस्ट आपली. बाय SAS टेस्ट. ट्रँगल कोणते घेतले आपण? ABP सिमिलर टू ट्रँगल CDP. अशा पद्धतीने हे दोन ट्रँगल आपण सिमिलर दाखवले. आता आपण शेवटचं एक्झाम्पल घेऊया प्रॅक्टिस सेटमधलं. इन फिगर ट्रँगल ABC at ट्रँगल इन ट्रँगल ABC पॉईंट D इज ऑन साईड BC सच दॅट अँगल BAC हा पूर्ण अँगल खून केली बघा त्याला. हा अँगल ADCशी कॉन्ग्रंट आहे इकडच्या अँगलशी. आता अँगल BAC कोणत्या ट्रँगलचा अँगल आहे? पूर्ण ट्रँगल ABCचा. आणि अँगल ADC हा कोणत्या ट्रँगलचा अँगल आहे? ट्रँगल ADCशी. तर या दोन ट्रँगलमध्ये पूर्ण ट्रँगल आणि उजव्या बाजूचा छोटा ट्रँगल यांना हा जो अँगल आहे हा अँगल कॉमन आहे. म्हणजे अँगल C हा
ट्रायंगल ए बी सीचा पण आहे आणि ट्रायंगल ए डी सीचा पण आहे. तर हे दोन ट्रायंगल आपल्याला ए टेस्टने सिमिलर दाखवता येतील. मग बघा कोणते दोन ट्रायंगल घेतो आहे. मोठा ट्रायंगल घेतो मी, इन ट्रायंगल ए बी सी अँड, आता नाव व्यवस्थित घ्या, इन ट्रायंगल ए बी सी. हा अँगल एला खून केलेला आहे, अँगल बीला खून नाही, अँगल सी कॉमन अँगल आहे. मग तर उजव्या बाजूच्या ट्रायंगलचंही नाव घ्या. अँगल एशी कोणता अँगल कॉन्ग्रंट होता, डी, म्हणून ट्रायंगल डी. नंतर कोणत्या अँगलला खून नाही आहे, डी ए सीला, म्हणजे एला, म्हणजे एमध्ये घ्या. आणि नंतर इकडे कॉमन अँगल सी शेवटी घेतला, इकडे पण शेवटी घ्या. म्हणजे कोणते दोन ट्रायंगल घेणार, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ए सी. मग याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे, अँगल बी ए सी, बी ए सी, बी ए सी कॉन्ग्रंट टू अँगल ए डी सी, ए डी सी हे दिलं आहे. म्हणून रिझन देणार आपण काय, गिवन. आणि एक अँगलची पेअर आपल्याला कॉन्ग्रंट दिलीच आहे. आता फक्त एक अँगलची पेअर शोधली की ए टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर होतील. आता ट्रायंगल ए बी सीचा कुठला अँगल, सी, तो ट्रायंगल डी ए सीचा पण सीच येईल, म्हणजे तो स्वतःशी कॉन्ग्रंट येईल. म्हणून अँगल सी कॉन्ग्रंट टू अँगल सी, रिझन देणार कॉमन अँगल. म्हणून आपण जे व्यवस्थित नावं घेऊन ट्रायंगल घेतले ते दोन ट्रायंगल सिमिलर येतील. कोणते, ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल कोणता, ट्रायंगल डी ए सी. रिझन दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रंट दाखवल्या. इथं सुद्धा कोणती टेस्ट, ए टेस्ट वापरली. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे, सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इंटू सी डी. प्रत्येक सेगमेंटचं नाव सीपासून सुरुवात आहे, म्हणून आपण सीपासून सुरुवात असलेले साईड्स प्रपोर्शनमध्ये घेऊया. देअरफॉर सी ए, ट्रायंगल ए बी सीची साईड सी ए, आपण सी ए आपण काय येईल, सी डी, सी डी. तसं सी बी आपण सी ए. रिझन येईल करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सी ए इंटू सी ए, सी ए स्क्वेअर इज इक्वल टू काय राहील, सी बी इंटू सी डी. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इतकं सोपे एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेट 1.3मध्ये आहेत. त्याच्यातलं फक्त मी माझ्या मते 6वं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं आहे. ते 5व्या एक्झाम्पलप्रमाणे सॉल्व करायचं आहे. अशा पद्धतीने सिमिलर ट्रायंगलची डेफिनेशन आणि तिच्यावर आधारित त्याचे जे टेस्ट आहेत त्याच्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 1.6 समजून घेतला आहे. तो व्यवस्थित लिहून काढायचा आहे. धन्यवाद.